वाचन नावाला गौरव प्रियानो की आज फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण सर्वजण सकाळी परमेश्वराचं गौरव परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. हालेलुया. कोणी उपकारस्तुती गीत किंवा आराधना गीत गाण्याची संधी घेऊ इच्छित आहेत तर इथून पुढची वेळ सर्वांसाठी खुली आहे. कोणीही उपकारस्तुती गीत गाऊन परमेश्वराची आराधना गौरव करू शकता. त्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील प्रेमळ पित्या, तुझ्या नावाला गौरव देतो परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करतो. आजचा सुंदर दिवस, ही पहाट तू आमच्या जीवनाला जोडलीस. आजचा धन्यवाद परमेश्वरा, तू आमच्यासाठी आशीर्वादित. इथून पुढची भक्ती, आराधना, सर्व गोष्टी परमेश्वरा आम्ही तुझ्या उपस्थितीत तुझ्या समोर सादर करतो. ये आमचा ताबा घे, तुझ्या पवित्र आत्म्याचं सानिध्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला. आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझ्या नावाला गौरव देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागत आहे. आमेन. आमेन. कोणी प्रियानो उपकासुती गीत आराधना गीत गाऊ इच्छित तर जरूर संधी घ्या. हो विशाखा सिस्टर, आवाज येतो. तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सदाची आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली तुझ्या नावामध्ये तुझ्या पंखाखाली आशीर्वाद, तुझ्या नावामध्ये दिवसा सुटणारा काय सापडणारी नाही, दिवसा सुटणारा काय सापडणारी तुझी राधा तुझे वचन सत्य झाला आहे, तुझी राधा मला तुझे वचन सत्य झाला आहे, तुझी दया आहे, तुझी करुणा सदाची माझ्या बाजू सहसावधी पडली, तुझ्या हातात लक्षावधी पडली, माझ्या बाजू सहसावधी पडली, तुझ्या हातात लक्षावधी पडली, तरीही मला माझा प्रभू माझा आश्रय आहे, तरीही माझा प्रभू माझा आश्रय आहे, तुझी दया आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया आहे, तुझी करुणा सदाची आहे. आमेन. अमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू विशाखा सिस्टर. स्तोत्रसहिता 91 यावरचं हे गीत विशाखा सिस्टर यांनी सादर केलेलं आहे. अजूनही प्रियानो कोणी गीत गाऊ इच्छित परमेश्वराची उपकारस्तुती करू इच्छित जरूर संधी घ्या.
प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड अनिताई. आपण 533 गाणं गाऊया. आत्मसमर्पण. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दाओनी. मज घेई तव कुशीसी, प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला श्रम व्हावेसे, करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर व्हावे आसेने. मज जोडी तव कृशीसी, तव कृसा दाओनी. मज घेई तव कुशीसी, प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी, किती शांती मनासी. किती मागणे प्रीती भाषणे, जशी मित्र मित्रासी. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दाओनी. मज घेई प्रभु कृशीसी, मज घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची, इहलोकी कळेना. बरती तैसी सदानंदाची, न मिळो स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दाओनी. मज घेई तव कृशीसी, प्रभु घेई ओढोनी. थँक्यू. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. येस, हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. अजूनही प्रियानो कोणी गीत गाऊ इच्छिता, परमेश्वराची उपकार स्तुती आराधना करू इच्छिता, तर जरूर संधी घ्या. हा सर, मी म्हणतो गाणं. येस हिरो सर. म्हणू? हो हो. देवाला धन्यवाद. सुबह सुबह हो या शाम, लेना प्रभु का नाम, कहते जाना यीशु यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. बिगड़ी बनाने वाला यीशु, राह दिखाने वाला यीशु, सारे दुखों को दूर करेगा, जीवन में शांति आनंद भरेगा.
सुबह हो या शाम लेना प्रभु का नाम, कहते जाना तुम यीशु यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. थँक्यू सर. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू हिरे साहेब. येस, अजूनही कोणी प्रियांनो एक गीत गाऊ इच्छिता तर जरूर संधी घ्या. Praise the Lord. Praise the Lord. येशू से गेलो सुवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद धन्यवाद जे सारा गेला पाप भार, सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जे उद्धार, केला करार निश्चय, दिली प्रभूने अभये. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जे उद्धार, तो राहू दे जवळी नित्याने तोची सांभाळी. सुखद स्वर्गीयानुनी ठेविल तो स्वसदनी. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जे उद्धार, प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी, करी उल्हास नेहमी. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जे उद्धार. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आम्ही सुद्धा हे देवाच्या गौरवासाठी एक गीत गातो. सेनाओं का यहोवा हमारे संग है. हालेलुया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है,
याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, समुंदर को जिसने दबागा, जंगल से माँ को निकाला, ओ समुंदर को जिसने दबागा, जंगल से माँ को निकाला, जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. अजूनही प्रियानं कोणी गीत गाऊ इच्छित, आराधना करू इच्छित तर जरूर संधी घ्या. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या उपकारासाठी आपण एक गीत गाऊयात. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आमको करा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा पोकरा, मी तो पुरणी आम्हाला आणि रक्षुनी धरा. प्रिय येशू धन्य येशू भयवारी होता. प्रिय येशू धन्य येशू भयवारी होता. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरित करोनी शोधी जय बहतो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझा दीन जरी दुबळी, देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू धन्य येशू स्वदुखे तारिले. भावा ग्रह तुझा इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर गीत. देवाच्या नावाला गौरव. आता प्रियानो, आपण सर्वजण मिळून एक स्तोत्रसंहिता वाचूया. स्तोत्रसंहिता 91 काल आपण तोडपाड म्हणून दाखवलं. त्याच्याच पुढचं स्तोत्र आहे स्तोत्रसंहिता 92.
ज्यांना सापडेल कोणीही माईक अनम्यूट करून वाचून दाखवूया. स्तोत्र संहिता 92. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती. शब्दात दिवशी गायचे संगीत स्तोत्र. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाचे स्तोत्र गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. पंचतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. हे बस सीमा, परमेश्वर, बस सीमा. आमेन. आता वचन 5 पासून 8 पर्यंत विद्याताई वाचते. विद्याताई. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवेल व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावेल, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. आमेन. हालेलुया. वचन 9 ते 12 शर्मिला मॅडम वाचते. शर्मिला मॅडम. वचन 9 ते 12. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे भंगट केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्या संबंधाने माझे कान तृप्त झाले आहे. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबाड तोरणावरील गंधसरू सारखा वाढेल. जे आमेन. परमेश्वराचे येस शर्मिला मॅडम एक वचन 13 ते 15 राजेश्री सिस्टर वाचते. राजेश्री सिस्टर वचन 13 ते 15. जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अधर्म मुळीच नाही. वाचलेले आमेन. देवाचे आशीर्वाद. येस, थँक्यू सर्वांना. परमेश्वराच्या नावामध्ये गौरव. हालेलुया. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती. वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगलं आहे. वात्सल्य, प्रभात समय तुझं वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतू वाद्य, सतार, वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. हालेलुया. काय चांगलं आहे हे परमेश्वराने प्रियाने तुम्हाला मला प्रकट केलं आहे आणि खरोखर देवाच्या नावाला गौरव. मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 35 मध्ये सुद्धा परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी एक कित्ता घालून दिलाय. मी ते वचन तुम्हा सर्वांसाठी वाचतो. मार्क 1 वचन 35. मग प्रभू येशू सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व रानात जाऊन त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहे. आमेन. आपण प्रियानो देवाच्या वचनात, देवाच्या प्रार्थनेमध्ये असं घडून जाणं गरजेचं आहे की लोक आपला शोध करतील, पण जेव्हा जेव्हा लोक आपला शोध करतील आपण त्यांना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करताना सापडू. आणि तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगतं, सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. हा कित्ता प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला घालून दिलेला आहे. म्हणून आपण जितक्यानी शक्य होईल तितक्यानी पहाटे उठून आपल्या प्रार्थनेमध्ये एकांती परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन प्रार्थना करूया, एखादं गीत गाऊया, वचन वाचूया आणि त्या वचनावरती मनन करून परमेश्वराशी बोलूया. पहाटेची वेळ ह्यासाठी महत्वाची आहे प्रियानो. पहिली गोष्ट म्हणजे तो दिवसाचा आपला पहिला भाग आहे जो परमेश्वराच्या सानिध्यात आपण घालवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटेच्या वेळी शांतता असते, आवाज नसतो. बहुतांश गोंगाट करणारे जे या जगातले लोक आहेत ते झोपलेले असतात. केवळ परमेश्वराचा ध्वनी, परमेश्वराचा आवाज तुमच्या माझ्या कानाशी येतो आणि त्याच्या निर्मितीचा किलबिलाट तुमच्या माझ्या कानाशी. म्हणून आपण पहाटे प्रार्थना करणं चांगलं आहे, महत्वाचं आहे. अजून एक संदर्भ आपण वाचूया. यहोशुआचं पुस्तक वचन अध्याय 6 वचन 12 ते 16. ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. यहोशुआ 6 वचन 12 ते 16. यहोशुआ मोठ्या पहाटे सुटला आणि याजकांनी परमेश्वराचा कोष उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे
ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. आमेन. वचन सांगतं की यहोशुवा मोठ्या पहाटे सुटला आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व याजक परमेश्वराचा कोश उचलून चालू लागले आणि यरिहो जे नगर होतं त्या नगराला त्यांनी एक प्रदक्षिणा घातली. याजक रणशिंगे फुंकीत होते. असं 6 दिवस त्यांनी केलं, नाही का प्रिय? परंतु 7व्या दिवशी लिहिलेलं आहे, 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे नगराला 7 प्रदक्षिणा. हे प्रियनो, परमेश्वरामध्ये सातत्य दर्शवतं. परमेश्वर, तुमचा माझा परमेश्वर पहिल्या दिवशी सुद्धा यरिहोची तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे. हालेलुया. काही प्रश्नांचं उत्तर तुमच्या जीवनातल्या काही भिंती पहिल्या दिवशीच कोसळतील प्रिय. तुम्ही प्रभाती पहाटे उठून परमेश्वराची प्रार्थना कराल आणि परमेश्वर तुमची प्रार्थना तत्क्षणी ऐकतो प्रियानो. परमेश्वर उत्तर देतो. पण ते उत्तर तुमच्या डोळ्यांना देवाची इच्छा असेल तर पहिल्याच रविवारी, पहिल्याच पहाटेच्या प्रार्थनेमध्ये दिसेल. काही वेळा असं होईल की तुम्हाला अशा 6-7 अजून पहाटे मधल्या प्रार्थनेमध्ये वेळ परमेश्वरासमोर द्यावा लागेल. परमेश्वराचा जयघोष करावा लागेल, रणशिंग फुंकावा लागेल. आणि मग एक रविवारची पहाट अशी येईल ज्या दिवशी तुम्ही पहाटे सुटून प्रार्थना कराल आणि मग तुम्ही जयघोष कराल, कारण परमेश्वराने सर्व काही तुमच्या हाती दिलेलं आहे. जे उत्तर परमेश्वराने दिलंय ते त्या दिवशी तुमच्या जीवनात प्रकट होईल. म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी आज या रविवारच्या सुंदर पहाटे परमेश्वराला समर्पित होऊया. आपल्या जीवनात एक संकल्प करूया आणि तो संकल्प आहे सातत्याचा. आपण आपलं प्रार्थना जीवन सातत्यमय ठेवूया. रविवारी पहाटे हा संकल्प आपण केलेला आहे. आपण सर्वजण सहभागी होत आहोत. या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचा समय जरूर निश्चित करा. विशेष करून दररोज तुम्ही जेव्हा उठता तेव्हा पहिल्याने परमेश्वराची प्रार्थना करा. गीत गाऊन परमेश्वराला गौरव द्या. आपण त्याची प्रजा आहोत, त्याची कळप आहोत. पहिल्याने आपण परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि मग बघा प्रिया, तुमच्या जीवनातले जी मोठी तटबंदी नगरं आहेत, ज्या भिंती आहेत, जे अनुत्तरित राहिलेले प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवणारा तुमचा माझा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. कारण वचन सांगतं, यहोशुवा म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले. म्हणून प्रियांनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये देव उत्तर देतो, आशीर्वाद देतो, आधी सुद्धा जयघोष करायचा, नंतर सुद्धा जयघोषच करायचा. आमेन. आपण इकडे थांबूया आणि आजचा रविवार, आजचा प्रभुवार आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद येतो. माझा विश्वास आहे आजच्या प्रभुवारी तुम्ही सर्वजण चर्चमध्ये पहिल्याने जाऊन, अगदी वेळेवर जाऊन परमेश्वराचा गौरव कराल. आणि विशेष करून आपली बहीण सीमा, हिच्या जीवनासाठी देवाच्या नावाला गौरव देऊया. कारण तिने जिथून जॉईन केले तिथे रात्रीचे जवळपास 1:30 ते 2 वाजलेले आहेत. तरी सुद्धा रात्रीच्या मध्यभागी सीमा आपल्याबरोबर प्रार्थनेत सहभागी झाल्या. आपण इकडे थांबूया आणि इथून पुढची वेळ मी बंधू सतीश यांच्याकडे देत आहे. बंधू सतीश, आपणासाठी प्रार्थना. हालेलुया. आपण प्रार्थना करूयात. आपण आपलं सर्वजण आपलं समर्पण आपल्या प्रभूला करूयात. परमेश्वराच्या पवित्र वेदीजवळ जाण्याच्या आधी आपण आपला पापांगीकार करूयात. प्रभूला विनंती करूयात की त्याने आम्हाला धुवून शुद्ध करावं. आठवडाभरामध्ये सर्व प्रकारे झालेल्या पाप अपराधांबद्दल आपण प्रभूजवळ क्षमा मागूयात. त्याला विनंती करूयात की इतकंच नाही तर त्याने आम्हाला त्याच्या अभिषेकाने भरावं, त्याच्या सामर्थ्याने आम्हाला समृद्ध करावं. जिवंत सर्व समर्थ गौरवी देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझा सन्मान करतो, तुझा आदर करतो. प्रातःकाळी आमच्यावरती नवी कृपा करणारे आमच्या कृपाळू बापा, आम्ही तुझ्या जवळ येतो, तुझी स्तुती आराधना करतो, तुझं मुख पाहण्याचा प्रयत्न करतो दे बापा. आणि प्रभू परमेश्वर पिता, तुला विनंती करतो की आज प्रातःकाळी तुझ्या जमलेल्या तुझ्या लेकरांवरती तुझा मुख प्रकाश पाड. प्रभू परमेश्वर पिता, ज्या आमच्या नावाने तू आम्हाला हाक मारून उभं केलं आहेस, उठवलं आहेस दे बाप्पा, त्या आम्हा तुझ्यावरती आमच्यावरती तुझी कृपा कर प्रभू परमेश्वर पिता.
तुझ्या घरात, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये जाऊन प्रभू परमेश्वर पित्या हर्षाने आणि आनंदाने तुझी स्तुती आराधना करण्यासाठी देवबाप्पा तुझ्या आत्मा आम्हाला चालवू अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो देवबाप्पा. प्रभू परमेश्वर पित्या आज आम्ही सर्वजण जे जमलेलो आहोत प्रभू परमेश्वर पित्या आम्ही सर्व कळप तुझ्या हाती येतो. तुला विनंती करतो की हे तुझे मुठभर लोक तुझ्या पवित्र मंदिरामध्ये ने आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या स्वर्गीय अभिषेकाने तू आम्हाला भर प्रभू परमेश्वर पित्या. तुझं गौरव करण्यासाठी तुझं सामर्थ्य ते बाप्पा लोकांना प्रदर्शित करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचा एकेकाचा उपयोग तुझ्या राज्यामध्ये करून घ्या अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो देवबाप्पा. आम्हामध्ये जर कोणी स्वतःचं युद्ध लढत असेल तर प्रभू परमेश्वर पित्या आम्ही जावं, तुझं स्तवन करावं आणि बाहेर येऊन पाहावं की आम्ही युद्ध जिंकलेलो आहोत माझ्या देवा. प्रभू परमेश्वर पित्या आमच्या जीवनामध्ये असलेली प्रत्येक आडभिंत प्रभू येशूच्या नावाने आणि जयघोषाने तू जमिनीदोस्त होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो देवा. प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये जाऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी असणारं प्रत्येक अडखळण, प्रत्येक समस्या आणि अडचण प्रभू येशूच्या नावाने भुईसपाट केली जावी आणि देवबाप्पा आम्हाला मुक्तपणे तुझी स्तुती आराधना करता यावी यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर अशी तुला विनंती करतो. प्रभू परमेश्वर पित्या यापूर्वी कधीही नाही अशी उपकार स्तुती करण्यासाठी आज आम्हाला तुझ्या आत्म्याने प्रेरित करावं यासाठी तुझी स्तुती आराधना करतो. म्हणून देवबाप्पा तुला आम्ही समर्पित होतो. तुझं सामर्थ्यशाली वचन पाठव आणि आम्हाला बरं कर दे बाप्पा. तुझं सामर्थ्यशाली वचन पाठव आणि आमच्या गरजा पुरी प्रभू परमेश्वर. तुझं सामर्थ्यशाली वचन आमेन. आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे. हे आमच्या सगळ्यातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची आणि आम्हास परीक्षेत तर आम्हास वाईटापासून, कारण की राज्य आणि गौरव हे सर्व आमेन. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. 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 Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.